अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून एक जी.आर. जाहीर करण्यात आला आहे. त्या जी.आरमध्ये सेविका आणि मदतनीसताईंसाठी काय अपडेट देण्यात आला आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. सेविका आणि मदतनीसताईंसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. आपण जर सोशल मीडिया वापरत असाल तर सोशल मीडियावरती कोणकोणत्या नियमांचं पालन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि सोशल मीडिया जर सेविका आणि मदतनीसताई वापरत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या जी.आरमध्ये आपल्यासाठी काय अपडेट देण्यात आला आहे हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीसताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही सोशल मीडियाबाबत शासनाने जी.आर. मार्फत काय अपडेट देण्यात आला आहे सेविका आणि मदतनीसताईंसाठी अपडेट ते सर्व त्यांना माहिती मिळेल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. सध्या डिजिटल युगात सेविका आणि मदतनीसताई फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप, टेलिग्राम असं इतर सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे ते सेविका आणि मदतनीसताई आता सध्या वापरत असतात. पण त्या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंसाठी जी मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात आली आहे, महाराष्ट्र राज्य नवी मुंबई एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून एक मोठे अपडेट देण्यात आले आहेत. तर सोशल मीडियाचा आपण वापर करत असाल सेविका आणि मदतनीसताई तर आपल्याला या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अपडेट देण्यात आल्या आहेत ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. 19 ऑगस्ट 2026ला हा परिपत्रक जाहीर करण्यात आला होता. विषय आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरिता समाज माध्यमाच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आला आहे. एकूण 2 संदर्भानुसार हा परिपत्रक जाहीर करण्यात आला आहे. पहिला आहे सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन परिपत्रक क्रमांक 1125 दिनांक 28/7/2025 आणि दुसरं संदर्भ आहे आयुक्तालयाचे पत्र क्रमांक अंगणवाडी 7/2025 3424 दिनांक 12/8/2026 नुसार हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. तर बघा, सध्या या डिजिटल युगात इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप, टेलिग्राम असे भरपूर प्लॅटफॉर्म सेविका आणि मदतनीसताई सध्या वापरत आहे. सध्याच्या डिजिटल युगात समाज माध्यमाचा वापर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. परंतु या समाज माध्यमाचा गैरवापरसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासकीय सेवेमध्ये समाज माध्यमाचा अनुचित वापर होऊ नये याकरिता सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 28/7/2025 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमाच्या वापराबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर सूचना या आयुक्तालयांचे संदर्भ क्रमांक 2 अन्वये आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत व त्यानुसार कारवाई करण्याबाबत आपणास कळवण्यात आले आहे. समाज माध्यमाचा वापर जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादी वापर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यासुद्धा मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे समाज माध्यमाच्या साईटवरील अपलोड करण्यात आलेल्या रील्स, फोटो यावर दिसून येत आहे. समाज माध्यमाच्या वापराबाबत पूर्ण माहिती नसल्याने बऱ्याच वेळा वैयक्तिक तक्रारी, निवेदन, प्रशासकीय बाबी इत्यादी समाज माध्यमावर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यामार्फत प्रसारित होतात. याकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी समाज माध्यमाचा वापर सकारात्मक पद्धतीने होण्याकरिता व प्रदर्शित माहितीच्या वापर योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी व्हावा याकरिता अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांनी समाज माध्यमाच्या वापराच्या खालील मार्गदर्शन सूचनांच्या अंमलात आणाव्यात. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मार्गदर्शन सूचना आहे. पहिला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी, निवेदन, प्रशासकीय बाबी लेखी स्वरूपात आपले वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे कारवाईस्त सादर कराव्यात. त्यावर कारवाई न झाल्यास त्याहून वरिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याकडे सदर बाब कारवाईस्त सादर करावी.
कोणत्याही परिस्थितीत अशा बाबी अथवा प्रकरणे समाज माध्यमावर प्रसारित करू नयेत. हा बंधन लावण्यात आले. बघा, जर तुम्हाला काही तक्रार वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट आपले जे प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे, तिथे नाही झालं तर आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलला, तिथे नाही झालं तर आपण विभागीय स्तरावरती, तिथे नाही झालं तर आपण डायरेक्ट राज्यस्तरावरती आपण कार्यालयामध्ये आपण आपली जी पण प्रॉब्लेम आहे ती आपण त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आपण त्यांना तक्रार करू. अंगणवाडी सेविका मदतनीसकडे आहारविषयक जसे की THR, आहारापासून विविध पौष्टिक पदार्थ बनवणे, नवीन पौष्टिक पाककृती तयार करणे व पूर्व शालेय शिक्षण आधारशिला मंत्री बालपणाशी. तसेच आता प्रत्येक सेविका आणि मदतनीस आपल्या CDPOला किंवा आपल्या जिल्हा लेवलला आणि विभागीय स्तरावरती तक्रार करू शकते. इतर ठिकाणी तर जाऊ शकत नाही. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतात, ते सुद्धा या ठिकाणी बंधन लावण्यात आला आहे. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जसं अर्ज कसा करतात तसंच आपल्याला तक्रार करता येणार आहे. नवचेतना आरंभ या विषयाच्या विविध कार्यकृती तसे योजनेशी संबंधित नाविन्यपूर्व कल्पना आहेत. या कल्पनाचा आविष्कार करण्यासाठी समाज प्रबोधनावर कविता, गायन, छोटे नाटक, लेखन इत्यादी प्रसारित करण्यासाठी समाज माध्यम हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या विषयावरील व्हिडिओ, छोटे रील्स, फोटो, लेखन, गायन, कविता, लघुनाट्य इत्यादी समाज माध्यमावर नागरी प्रकल्पाच्या बाबतीत बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी आणि ग्रामीण प्रकल्पाच्या बाबतीत सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या पूर्व मान्यतेनेच प्रसारित करावे. तर बघा या ठिकाणी काय काय म्हटलं आहे, काय बंधन लावण्यात आलं आहे. जर आपण प्रबोधनावर कविता, गायन, छोटे नाटक, लेखन इत्यादी असं आपण जर व्हिडिओ क्लिप असेल, छोटे रील असेल, फोटो असेल, ते आपल्याला जर त्या ठिकाणी पब्लिश करायचं असेल तर आपल्याला कोणाची मान्यता घ्यावं लागणार आहे. जिल्हा परिषद यांच्या पूर्व मान्यतेनेच प्रसारित तर आपल्याला वरील सूचना जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, परविशिका यांचे निदर्शनास आणून द्याव्यात. त्याचप्रमाणे वरील सर्व सूचना बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी यांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व मुख्य सेविका यांचे निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच सर्व मुख्य सेविका, परविशिका यांनी याबाबतची अंमलबजावणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून काटेकोरपणे केली जाईल याची दक्षता घ्यावी. माधवी सर देशमुख, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या सिग्नेचरसहित हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीसताईंपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. खास करून आपले ग्रामीण भागामध्ये काही जे सेविका मदतनीस आहेत त्यांच्याकडे नेटवर्क नसतात. तर ही सूचना जर लेट त्यांच्यापर्यंत पोचली तर या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोचेल. तर जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.